नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय नलाजर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. या जन्मदिवसाच्या निमित्ताने बाळासाहेबांची आठवण येत राहते. बाळासाहेबांची आठवण कायम महाराष्ट्राला येत राहील. मराठी माणसांसाठी, हिंदूंसाठी लढा देणारा माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरेंची एक वेगळीच ओळख महाराष्ट्राला. बाळासाहेबांच्या एकूणच चरित्राकडे बघताना ते प्रेरणादायीच ठरतं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्यातून प्रेरणा मिळत राहते. गमतीनं लोक म्हणायचे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजणारे, अर्थात घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्याचं काम बाळासाहेबांचे शिवसैनिक करायचे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना कामच काय होतं तर दवाखान्यातल्या लोकांना मदत करणे, अडल्या नडलेल्या लोकांना मदत करणे. सरकारी दरबारी काम आडलं की लोक बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्याकडे जायचे आणि त्यांच्याकडून ती कामं सहजपणे करून घ्यायचे. घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारे शिवसैनिक. आणि आता मी बाळासाहेबांच्या पश्चात बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेकडे बघू लागतो, जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे. त्याच्याकडे बघताना एक गोष्ट लक्षात येते, लष्कराच्या भाकरी कायम आहेत. आधीची शिवसेना घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायची, लष्कराच्या भाकरी भाजणारी शिवसेना एकीकडं आणि लष्कराच्या भाकरी खाणारी शिवसेना एकीकडं. माझ्या या वाक्यावर अनेक जण सहमत असतील नसतील, पण शिवसेनेची वाटचाल कशी होत गेली आहे, शिवसेना कशी बदलत गेली आहे हे बघणं आवश्यक आहे. आता ती शिवसेना उरलीच नाहीये. मुळात बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आता जी उद्धव ठाकरेंच्याकडे आहे ती उरली नाहीये. उद्धव ठाकरे दावा करतायत बाळासाहेबांची शिवसेना म्हणून, पण ती उरलेली नाहीये. ती शिवसेना आता शिवबाठा झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कारण तिचं पूर्ण नाव सध्या असंच आहे. मुळात त्या नावातच ते उरलं नाही. ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची झाली आहे हे विसरून चालणार नाही. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची होते तेव्हा त्यात काय काय बदल झालाय हे बघणं आवश्यक ठरतं. लष्कराच्या भाकरी तर मी तुम्हाला सांगितल्यातच. बाळासाहेबांनी आपल्या अख्ख्या हयातीत कोणतंही राजकीय पद घेतलं नाही, सत्तेचं पद घेतलं नाही. बाळासाहेब अभिमानाने सांगायचे, होय मी रिमोट कंट्रोल आहे. त्या सरकार मंत्रालयात चालत असेल, पण सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे आणि तो मीच चालवतो. बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोल चालवण्याला कधी अपमानास्पद समजलं नाही की त्याच्याविषयी कधी असं मागं पडून भूमिका घेतली नाही. रिमोट कंट्रोल चालवणे बाळासाहेबांना जमायचं. बाळासाहेबांनी कोणतंही पद घेतलं नाही, स्वतःला मुख्यमंत्री केलं नाही, मंत्री केलं नाही, की केंद्रात मंत्री व्हा म्हणून बाळासाहेब गेले नाहीत. पण इकडे काय घडलं, उद्धव ठाकरे संधी मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री व्हावं लागलं असा शब्द वापरत असले तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या चिरंजीवाला मंत्री केलं, म्हणजे आदित्य ठाकरेला मंत्री केलं. स्वतः मुख्यमंत्री झाले. वरुण सरदेसाई त्यांचा भाचा, तो त्या पदावरती आला. म्हणजे सगळ्या राजकीय पदांची खिरापत घरी वाटण्यातच गेली. बाळासाहेबांनी असं कधीच केलं नव्हतं. कुटुंबियांना कधीच पुढे घेतलं नव्हतं. यांनी कुटुंबियांना पुढे घेतलं. यांनी बाळासाहेबांनी कधी पदं घेतली नव्हती. उद्धव ठाकरेंनी पदं घेतली, आदित्य ठाकरेंच्याकडे दिली. बाळासाहेबांनी कुटुंबियांना समोर आणलं नव्हतं, पण उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांना समोर आणलं. लक्षात ठेवा, राज ठाकरे की उद्धव ठाकरे, कार्यकारी प्रमुख कोण करायचा या वादामध्ये मीच झालं पाहिजे अशा आग्रहात उद्धव ठाकरे झाले. अर्थात महाबळेश्वरच्या बैठकीत लोकांनी कसं केलं याचा देखावा निर्माण केला गेला. बाळासाहेब थकले होते. बाळासाहेबांना निर्णय घेता येणं, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर, सांगण्यावर, हट्टावर निर्णय घेणं आवश्यक होतं. तो निर्णय घेतला गेला होता, पण कुटुंबियांना बाळासाहेबांनी समोर केलं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांना समोर केलं. अजून एक गोष्ट बाळासाहेबांची खास होती, ज्याच्याविषयी बाळासाहेबांच्या विषयी नतमस्तकच व्हावं लागेल. बाळासाहेबांनी प्रस्थापितांचं राजकारण दूर सारत विस्थापितांना प्रस्थापित करण्याचा चंग उचलला होता, चंग बांधला होता. किती नावं सांगू मी, ज्यांचं राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात शून्य होतं. साधी माणसं होती ती. म्हणजे शिवसेनेच्या वरच्या वर्तुळातली माणसं तर साधीच होती. अगदी प्रमोद नवलकरांच्या पासून, छगन भुजबळांच्या पासून ते मनोहर जोशी, ही सगळी माणसं खूप साधी होती. यांचं काही नव्हतं. या सगळ्या माणसांना सामान्यातून उचलून मोठं केलं. गाव पातळीवरचा शिवसेनेचा जुना नेता बघा, म्हणजे अंबड विधानसभा मतदारसंघ असताना आमदार झालेले शिवाजी चोथे एक हॉटेल चालवायचे, कब्बशा विसळायचे. रवी गायकवाड साधा माणूस,
काही संबंध नव्हता. पण या अशा माणसांना बाळासाहेबांनी उचलून मोठी मोठी पदं दिली, त्यांना प्रमुख केलं, आमदार केलं, मंत्री केलं आणि स्थानापन्न केलं. शिवबाठामध्ये काय घडलं? सगळ्या प्रस्थापितांना सन्मान आणि विस्थापितांना काहीच नाही. जे प्रस्थापित झाले आहेत त्यांनाच मोठं केलं गेलं. शिवसेनेत आलेल्या प्रस्थापितांना मोठं समजलं गेलं, तिकडे गेलेल्यांना नाही. बाळासाहेबांनी आपल्या आजूबाजूला कधीच कोंडाळं ठेवलं नव्हतं, कधीच कोंडाळं ठेवलं नव्हतं. शिवसैनिकांना जे काही सांगायचं आहे ते बाळासाहेबांना सांगितलं जायचं. बाळासाहेब आदेश द्यायचे, बाळासाहेबांचा आदेश शिवसैनिक पाळायचे. कधी यांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय, तो कानाशी लागलाय, हा कानाशी लागलाय, असं कधी घडलं नाही. तुम्ही बघा, आवर्जून बघा, जेव्हा जेव्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, कोणी असोत, जेव्हा बाळासाहेबांचे किस्से सांगतात तेव्हा निरोप थेट बाळासाहेबांच्या पर्यंत जायचा आणि बाळासाहेबांच्याकडून आदेश थेट शिवसैनिकांच्या पर्यंत पोहोचायचा. मध्यस्थाची आवश्यकता नव्हती. आता काय घडलंय? आता शिवबाठामध्ये काय घडतंय? या सगळ्या कोंडाळ्यामध्ये उद्धव ठाकरे अडकलेले आहेत. कोणीतरी सल्ला देणारा आहे, कोणीतरी असं केलं पाहिजे म्हणणारा आहे, तसं केलं पाहिजे म्हणणारा आहे. उद्धव ठाकरे कोंडाळ्यामध्ये अडकलेले नेते झालेले आहेत. म्हणूनच बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची कधीच सर येणार नाही. महाराष्ट्र टाइम्सला एक बातमी बघितली मी, ज्या बातमीत दिलं होतं की भगवे वस्त्र परिधान करून, रुद्राक्षाच्या माळा घालून उद्धव ठाकरे आलेले होते. ती बातमी तुम्हाला दाखवतो. उद्धव ठाकरे आलेले होते. मला हसू आलं. म्हणजे मोराचा पिसारा मागे लावला म्हणून कधी कोंबडा मोर होत नसतो, हे लक्षात ठेवा. बाळासाहेबांसारखी, म्हणजे बाळासाहेबांच्या चिरंजीवांना सुद्धा ती बाळासाहेबांची सर येणं शक्य नाही. त्यामुळं उगाच अशा स्वरूपात भगवे कपडे घातले वगैरे केलं म्हणून काय बाळासाहेब होता येत नसतं. बाळासाहेब व्हायचं असेल ना तर काय असतं लक्षात ठेवा. बाळासाहेब व्हायचं असेल तर सगळ्यांना मातोश्रीवर बोलवण्याची ताकद पाहिजे. लालकृष्ण अडवाणी असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत, काँग्रेसचे नेते असोत की बाहेरून आलेली माणसं असोत, सगळीच्या सगळी मातोश्रीवर यायची आणि बाळासाहेबांना भेटून जायची. बाळासाहेब नावाचा दराराच वेगळा होता. सिल्वर ओकचा माणूस मातोश्रीवर यायचा. त्या जनक 7 रेसकोर्सवरचा माणूस, आता जनकल्याण रोड झालाय, तिथला माणूस मातोश्रीवरती यायचा. अटल बिहारी वाजपेयी मातोश्रीवरती यायचे, सगळे नेते मातोश्रीवरती यायचे. आणि बाळासाहेबांच्या पश्चात शिवबाठामध्ये काय होतंय? हे सिल्वर ओकवर जातात, हे काँग्रेसच्या कार्यालयात जातात, हे प्रत्येक ठिकाणी जातात आणि मुंबई, दिल्लीत जाऊन सोनिया गांधीच्या घरी जाऊन भेट घेऊन येतात, जिथे सगळ्यांसोबत त्या लायब्ररीच्या समोर फोटो काढले जातात, तिथे फोटो काढून हे निघून येतात. ही स्थिती आली आहे. म्हणून मी लष्कराच्या भाकरी भाजणारे आणि लष्कराच्या भाकरी खाणारे असे 2 वेगळे शब्द वापरले. म्हणजे भेटायला वाट बघणे हा जो प्रकार आहे ना, तो फार भयंकर होता. बाळासाहेबांच्या भेटण्यासाठी ठरलेली वेळ, बाळासाहेब यायचे, सगळ्यांना भेटायचे. आता नुकताच तो एका मास्तरनी, कराळे मास्तरने व्हिडिओ केला होता, भेटच दिली नाही म्हणून. अनेक शिवसैनिक परत भेटच मिळाली नाही म्हणून. भेटायचं कोण, भेटायचं कधी हे ठरवणारी माणसं वेगळी आली. बाळासाहेबांच्या काळामध्ये शिवसैनिकांना भेटायचं बाळासाहेबच ठरवत होते आणि त्यांना भेटून बाळासाहेब निघत होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा बदल आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेमधला आणि शिवबाठामधला, उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेनेतला. हा मोठा फरक आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आपलं सुकानू आपल्या हाती ठेवलं आणि कारचं सुकानू ड्रायव्हरच्या हाती दिलं होतं. इथे काय घडलंय? इथे ड्रायव्हरचं काम स्वतः करतायत आणि आपलं सुकाणू कुणाच्या तरी हाती दिलेलं आहे. त्यामुळं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेबांची शिवसेना या दोन्हीत खूप फरक आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी आज तरी बाळासाहेबांच्या शिवसेनेमधला आणि उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेनेमधला हा फरक लक्षात येतो आहे. तोच तुमच्या समोर आणून द्यावा म्हणून आलोय. नमस्कार.